वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावातील शेतकरी सुभाष सयाजी शिंदे यांची सोलार प्लेट चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे। सुभाष शिंदे यांचे शेत पांगरा शिवारात असून त्यांच्या शेतात गेल्या 4 वर्षांपासून सोलार मोटार कार्यान्वित आहे। गेल्या 13 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मोटार व्यवस्थित सुरू होती। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मोठी चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। दिनांक 14 डिसेंबरला सकाळी शिंदे हे शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना सोलर पॅनलच्या 9 प्लेट्स ऐवजी केवळ 8च प्लेट्स दिसून आल्या। यातील एक प्लेट अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी लंपास केली आहे। महत्त्वाची सोलार प्लेट चोरीला गेल्यामुळे आता मोटार सुरू करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे। पाणी असूनही मोटार चालत नसल्याने शेतातील उभे पीक वाळू लागली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे। या चोरीमुळे बळीराजा संकटात सापडला असून परिसरातही चिंतेचं वातावरण आहे। पुढे शेतकरी शिंदे भाऊ काय म्हणालेत पाहूयात। गाव पांगरा शिंदे इथला रहिवासी असून माझे शेत हे पांगरा शिवारात गट क्रमांक 380 शेत इथे आहे। तर माझे 4 वर्षे झाले रवींद्र एनर्जी हे सोलर पंप मी बसवलेले आहे। तर मी 13/12/2025 या दिवशी मोटर 5 वाजेपर्यंत लावली होती। परत मी जेव्हा सकाळी गेलो तर मला एक प्लेट दिसली नाही। मला वाटले कुठं वानेरानं कुठं उडी टाकून फोडली असेल, कुठं पडली असेल। मी बरंच पाहायचा प्रयत्न केला इकडे तिकडं, पण ती मला भेटून आली नाही। मग मला वाटले का ही चोरी गेलेली आहे। तर माझ्या शेतात आता सध्या मोटर बंद आहे। तरी मी कंपनीला लवकरात लवकर सोलर प्लेट देण्यासाठी सांगत आहे। माझे आता हळद हे पीक वाळत आहे। आता तर पाण्याची अत्यंत आवश्यक आहे। तरी मी भरपूर प्रयत्न केला, पण कुठे भेटते का सोलर प्लेट? तर आता भेटली नाही। माझी एवढीच इच्छा आहे की रवींद्र एनर्जी सोलर पंप मी बसवले आहे ते त्या कंपनीवाल्यांनी लवकरात लवकर माझी प्लेट आणून द्यावी। माझे जे शेतीचं नुकसान होणार आहे ते लवकर आणल्यामुळे माझे होणार नाही। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।